लागलेत। मशिदीमधून फतवे निघायला लागलेले आहेत की काँग्रेसला पाठिंबा द्या। त्या ठिकाणी MIMला फतवेचं पालन करण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे निश्चित या ठिकाणी इथली जनता जाणते, इथला हिंदू सगळं जाणतो। त्यामुळे ह्या फतव्यांच्या विरोधात इथला समाज सगळा एक होईल आणि मोदीजींच्या मागे उभा राहील। मोदीजींना पाडण्यासाठी या ठिकाणी सोलापूरमध्ये मशिदीतून फतवे निघायला लागलेत। मी याचा निषेध करतो आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी आपण मोदीजींच्या मागे उभं राहावं। हे अशा पद्धतीने जे फतवे काढून संविधानाला जे खुलं आव्हान देण्याचं काम हे काँग्रेसचे लोक करतायत। मशिदीमधून फतवे निघतायत मोदीजींना हरवण्यासाठी। या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे लोक फिरतायत, याचा मी निषेध करतो। मौलवी फिरतायत की मोदीजींना हरवायचे म्हणून फतवे निघायला लागलेत। वेगवेगळे उर्दूचे पत्रक घराघरात जायला लागलेत। त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। अक्कलकोटमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि काही भागामध्ये दक्षिणच्या देखील अतिवृष्टी झालेली आहे, काय मागणी असणार आहे? अक्कलकोटमध्ये जे अवकाळी पाऊस झालाय, मी सरकारला प्रशासनाला विनंती करतो तात्काळ पंचनामे करून अक्कलकोटमध्ये जे नुकसान झालंय किंवा दक्षिणमध्ये जे काही नुकसान झालंय अवकाळी पावसाने, या ठिकाणी निवडणुकीचा विचार न करता ज्यांचं कोणी नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहिजे। त्यांना त्या ठिकाणी तात्काळ ज्या काही सुविधा आहेत त्या दिल्या पाहिजे। सरकारने या विषयामध्ये लवकर पंचनामे करून पटकन या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे।